चला तर मंडळी, झालं असं की मी आज बनवली होती एकदम चमचमीत अशी मटर पनीरची भाजी आणि माझ्याकडून त्यामध्ये एक वस्तू कमी पडली. सांगा तुम्ही कमेंटमध्ये की तो कोणती वस्तू कमी पडलेली आहे. चला तर बनवूया आपण मटर पनीरची भाजी. तर त्यासाठी आलं लसूण खोबरं मी छान असं भाजून घेतलं, ते बारीक करून घेतलं. नंतर बघा कढईमध्ये मी तेल घालून पनीरचे पीस भाजून घेतले. त्यानंतर कढईमध्ये एकदम बारीक चिरलेला कांदा तपकिरी रंगापर्यंत भाजून घेतल्यानंतर टोमॅटोची प्युरी घातली. नंतर छान परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये घातलं खोबरं लसूण आल्याची पेस्ट आणि छान परतवल्यानंतर बाकीचे सुके मसाले घातले. हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि पनीर मसाला आणि त्यानंतर आपला घरचा जो बनवला जातो तो कांदा लसूण चटणी. ठीक आहे, छान परतवून घेतलं आणि नंतर अर्धी वाटी पाणी घालून सगळे मसाले छान शिजवून घेतले. अशा पद्धतीने शिजवल्याने बघा काय होतं, तेल सुटतं. तेल सुटल्यानंतर बघा 1 वाटी मटर घालून घेतलं, ते पण छान परतवून घेतलं. नंतर बघा जेवढे आपल्याला गरज आहे तेवढं पाणी घालून घेतलं. नंतर चवीपुरतं नमक घालून घेतलं आणि बघा लास्टला आपले जे पनीरचे पीस होते ते घालून घेतले. चला तर आवडली असेल तुम्हाला रेसिपी तर कमेंटमध्ये मला सांगा कोणती गोष्ट कमी पडलेली. आवडली असेल तर खाऊन घ्या आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.